नमस्कार. मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बटाट्यापासून बनणारी कुरकुरीत नाश्ता रेसिपी. या नाश्त्याची रेसिपी एकदम सोपी आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. एकदम क्रंची हा नाश्ता तयार होतो. रेसिपी सोपी तर आहेच आहे, पण खायलाही सुपर टेस्टी आहे. चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे छोटे बटाटे घेतलेत. आता यातले जे थोडीशी मोठी साईज असेल याला आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. छोटे जे बटाटे आहेत ते तसेच राहू द्यायचे, पण जे मोठी साईज आहे त्याच्या अशा पद्धतीने 2 भाग करायचे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता आपण पुढची तयारी करूया. मी इथे गॅसवर पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलंय. आता या पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकायचेत आणि 4 ते 5 मिनिटे हे बटाटे आपल्याला या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे. बटाटे टाकल्यानंतर यामध्ये चमचाभर मीठ टाकायचे. मीठ टाकल्यामुळे हे बटाटे लवकर शिजतात आणि याला चवही छान लागते. आता यावर झाकण ठेवून हे बटाटे आपल्याला 5 मिनिटे शिजवून घ्यायचे. बटाटे उकडतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसणाच्या पाकळ्यांची आपल्याला सालं काढायची नाहीत, ती तशीच राहू द्यायची आहे. त्यामुळे हा पदार्थ क्रंची व्हायला मदत होते. 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा ओवा टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि याचं आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याचं जाडसर वाटण तयार आहे. तुम्ही पाहू शकता बटाटे इथे एकदम मस्त उकडले गेलेले आहेत. ते आता मी या झाऱ्याने काढून घेते आहे. हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. सगळे बटाटे आपल्याला बाउलमध्ये घ्यायचे आहेत. यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचे आणि 2 चमचे आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे हा पदार्थ कुरकुरीत होतो. तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर हे दोन्ही पीठं आपल्याला हे बटाटे गरम असतानाच याला लावून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे हे पीठं याला व्यवस्थित लागल्या जातील. तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशा पद्धतीने या पिठाचं कोटिंग आता या बटाट्याला व्यवस्थित झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे ते टाकायचं आहे. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर यामध्ये 2-3 मिरच्या आणखी तुम्ही वाढवू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाला टाकल्यामुळे या पदार्थाची चव आणखी वाढते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे हे सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागले जातील. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे, 2 ते 3 चमचे, आणि आता हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता हे मसाले पण याला व्यवस्थित लागले गेलेले आहेत. आता हे एकदम व्यवस्थित तयार आहे. आता आपण पुढची तयारी करूया. मी इथे कढईत तेल गरम करून घेतले. आता यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकायचे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे. अगदी 3 ते 4 मिनिटात हे एकदम कुरकुरीत तळून तयार होतात. हे एका साईडने तळून तयार आहेत. आता याची दुसरी बाजूही आपल्याला तळायची आहे. बटाटे उकडलेले असल्यामुळे हे लवकर तळून होतात. आता हे बटाटे तळून तयार आहेत, ते मी प्लेटमध्ये काढून घेते आहे. तुमच्या मुलांना जर फ्रेंच फ्राईज आवडत असतील तर हा बटाट्याचा प्रकार नक्कीच त्यांना आवडेल. अशा पद्धतीने बटाट्यापासून बनवलेली क्रिस्पी स्नॅक रेसिपी तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यानंतरचे माझे जे पण व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील.